संत तुकाराम महाराज म्हणतात की क्षमाशस्त्र ज्याच्या हाती त्याचे काय करील खळ. खळ म्हणजे दुर्जन. याचा अर्थ असा की ज्या व्यक्तीकडे क्षमा करण्याची क्षमता आहे त्याचं नुकसान दुर्जन सुद्धा करू शकत नाही. क्षमा करणं ही एक डिवाइन क्वालिटी आहे, एक डिवाइन पॉवर आहे, आध्यात्मिक शक्ती आहे. मग क्षमा करायची तर कोणाला? तर शत्रूला. आणि शत्रूला का करायची? कारण की आपल्या जे जवळचे असतात, आपले मुलं आहेत, आईवडील आहेत, भावंड आहेत, आपला लाईफ पार्टनर आहे, ह्यांना क्षमा करणं अगदी सोपं असतं. का? कारण की ह्या लोकांवर आपण प्रेम करतो. पण सगळ्यात कठीण असतं ते शत्रूला क्षमा करणे, कारण शत्रूचा आपण रागराग करतो. खरं सांगायचं झालं तर क्षमा करणे, प्रेम करणे, अनकंडिशनल लव्ह, त्याच्यानंतर टॉलरन्स असणे ज्याला आपण सहनशीलता म्हणतो, तर फॉरगिव्हनेस, अनकंडिशनल लव्ह, टॉलरन्स, ह्या ज्या गोष्टी आहेत या फक्त मॉरल व्हॅल्यूज नाही आहेत किंवा या मॉरल क्वालिटीज नाही आहेत, पण हे आध्यात्मिक धडे आहेत जे शिकायला आपला जन्म झालेला आहे. एक छोटंसं उदाहरण सांगते. जसं आपण शाळेत जातो आणि पहिल्या वर्गाचा जेव्हा अभ्यास करतो, अभ्यासक्रम पूर्ण करतो, उत्तीर्ण होतो, तेव्हा आपण दुसऱ्या वर्गात जातो. दुसऱ्या वर्गातही जेव्हा आपण तिथला अभ्यास करतो, चांगल्या मार्कांनी पास होतो, तेव्हा आपण 3rd स्टँडर्डमध्ये जातो. आपले हे जे ह्युमन लाईफ टाईम्स आहेत ना, यांचंही थोडं असंच असतं. म्हणजे कसं की आपण जेव्हा एका लाईफ टाईममधले जे आध्यात्मिक आपलं जे लेसन आहे ते आपण लर्न केलं, आपण ते शिकलो, तर आपण पुढच्या डायमेन्शनमध्ये जातो. म्हणजे की आपण पुढच्या वर्गात जातो, पुढचा धडा शिकायला. कर्माच्या सिद्धांतामध्येही असंच सांगितलं आहे की जेव्हा आपण आपल्या शत्रूला माफ करतो तेव्हा जी कार्मिक व्हील असते किंवा कर्माचा जो चक्र असतो तो आपण ब्रेक करतो. म्हणजे मी तुला मारलं, मग तू मला मारलं, मग तू मारलं म्हणून मग मी तुला परत मारलं, हे जे चक्र आहे हे आपण ब्रेक करतो. हे ब्रेक केल्याने काय होतं की त्या कर्माच्या चक्रातून, वाईट कर्माच्या चक्रातून, वाईट एक्सपिरियन्सच्या चक्रातून आपणही फ्री होतो आणि आपला शत्रूही फ्री होतो. मग पुढच्या जन्मामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा ही जी रिव्हेंज घेण्याची जी भावना आहे ती आपल्यामध्ये राहतच नाही. आपण इंग्रजीचा फॉरगिव्हनेस हा शब्द जर बघितला तर त्याच्यामध्ये एक छोटासा शब्दही आहे, GIVE, गिव्ह. आणखी एक छोटासा शब्द त्यातून तयार होतो, FOE, फो. फो म्हणजे शत्रू. तर हे 2 छोटे छोटे शब्द आपल्याला काय महत्त्वाचं सांगतायत बरं? हे आपल्याला सांगतायत की फॉरगिव्हनेस जो आहे किंवा क्षमा जी आहे ती आपल्याला शत्रूला करायची आहे. क्षमा शत्रूला करायचं आहे. फॉरगिव्हनेस इज टू बी गिवन टू द फो. यू हॅव टू गिव्ह फॉरगिव्हनेस टू युअर फो. आणि असं केल्याने जो कार्मिक व्हील आहे, व्हील ऑफ कर्म आहे किंवा कर्माचा जो चक्र आहे तो आपण ब्रेक करतो आणि यू राईज टू द नेक्स्ट क्लास. आपण नेक्स्ट स्टँडर्डमध्ये जातो आणि तिथे आपण एक नवीन अभ्यासक्रम असतो आपला, एक नवीन गोष्ट असते, एक नवीन काय म्हणतात त्याला, स्पिरिच्युअल लेसन असतं जे आपल्याला शिकायचं असतं. इंग्रजीचाच रिव्हेंज हा जो शब्द आहे ना, हा सुद्धा आपल्याला खूप सुंदर एक संदेश देतो. तो कसा? तर रिव्हेंज या शब्दामध्ये जी अक्षरं आहेत त्या अक्षरातून 3 छोटे छोटे शब्द तयार होतात. ती कोणती? तर पहिला शब्द होतो नेवर, NEVER, नेवर, EVEN, इवन, आणि EVER, एव्हर. तर काय बरं असा अर्थ होत असेल या 3 शब्दांचा? आपण खूप वेळा रिव्हेंज हा शब्द बघतो, वाचतो, म्हणतो, पण कधीही आपण त्याच्याकडे लक्षपूर्वक बघत नाही की हा आपल्याला काय सांगतोय. खरं तर शब्दांमध्येच शब्दांचे अर्थ दडलेले असतात, फक्त ते आपल्याला शोधून काढावे लागतात. तर आज मी तुम्हाला रिव्हेंज या शब्दाचा अर्थ सांगते, काय असतो ते. खूप छान अर्थ आहे त्याचा. तर रिव्हेंजमध्ये हे जे 3 छोटे छोटे शब्द निघतात, नेवर, एव्हर आणि इवन, हे आपल्याला सांगतात की यू कॅन नेवर एव्हर
इवन युअर स्कोर विथ रिव्हेंज. म्हणजे रिव्हेंज घेऊन तुम्ही तुमचा जो स्कोर आहे ना, की मी याला मारलं, मग तो मला मारेल, मग परत मी त्याला मारायचं, हे जे चक्र आहे, हा जो स्कोर आहे, हा आपण रिवेंज घेऊन कधीच बराबर का नहीं कर सकते. स्कोर बराबर रिवेंज से नहीं होता है, स्कोर बराबर फॉरगिवनेस से होता है. आणि फॉरगिवनेस आपण तेव्हाच मनामध्ये आणू शकतो, आपण आपल्या शत्रूला आपण तेव्हाच फॉरगिव करू शकतो जेव्हा आपण त्याच्यावर प्रेम करू शकतो. थोडीशी तरी एक प्रेमाची भावना आपल्याला मनामध्ये असायला लागते त्याला फॉरगिव करायला. आता शत्रूवर प्रेम करायचे किंवा शत्रूला माफ करायचे काय बरं असे आपल्याला फायदे होतील? तर एखाद्याने आपलं वाईट केलं आहे म्हणून आपल्या मनामध्ये आपण जी रिव्हेंजची जी भावना आहे, जो अँगर आहे, जी रिसेंटमेंट आहे, ही जेव्हा आपण आपल्या मनामध्ये ठेवतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये सुद्धा काही हार्मोन्स सिक्रेट होतात, उत्पन्न होतात. ती नेगेटिव्ह हार्मोन्स असतात आणि ते आपल्या शरीराला डॅमेजच करतात. आपलं मेंटल बॅलन्स चांगलं नसतं. आपण सारखं एखादी गोष्ट खराब झाली ना आपल्यासोबत तर तीच गोष्ट आपल्या डोक्यामध्ये फिरत असते कितीतरी वर्ष, कितीतरी महिने. म्हणजे आपण ही एक छोटीशी गोष्ट किंवा मोठीही असो ती झालेली कदाचित, पण तीच गोष्ट आपण वारंवार आपल्या मनामध्ये रिहर्स करत राहतो, रिपीट करत राहतो, प्ले करत राहतो. त्यांनी काय होतं की आपली बॉडी जी आहे ही सारखी सर्वायवल मोडमध्ये असते. म्हणजे की सारखे स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होत राहतात, कारण तुम्ही तसे विचार करता तशा प्रकारचे हार्मोन्स रिलीज होतात. आणि मग आपल्या बॉडीला वाटतं की नाही, ती जी स्ट्रेसफुल सिच्युएशन आहे, आपण विचार करतो, आपल्या मनामध्ये त्याच भावना परत निर्माण होतात, तेच हार्मोन्स रिलीज होत जातात. आणि असं करून करून आपण आजारी पडतो हळूहळू. आपले काही बॉडी पार्ट्स पण त्याच्यामध्ये अफेक्ट होतात. पण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला माफ करतो, त्याच्या सगळ्या चुका माफ करून थोडं का होईना आपण त्याच्यावर प्रेम करायला लागतो, तेव्हा हे निगेटिव्ह हार्मोन सिक्रेट होणं बंद होतं आणि आपली बॉडी जी आहे पॉझिटिव्ह हार्मोन्स सिक्रेट करायला किंवा रिलीज करायला सुरुवात करते. मग ते पॉझिटिव्ह हार्मोन्स काय करतात, तर हे पॉझिटिव्ह हार्मोन्स तुम्हाला बरं होण्यामध्ये मदत करतात. जो डिस्पेन्सरचं नाव खूप लोकांनी ऐकलेलं आहे. त्यांनी खूप छान छान पुस्तकंही लिहिली आहेत. त्याच्यामधलं एक पुस्तक मीही वाचते आहे सध्या. त्याचं नाव आहे बिकमिंग सुपरनॅचरल. ते असे खूप रिट्रीट्स पण घेतात, असे इव्हेंट्स ऑर्गनाईज करतात ज्याच्यामध्ये मेडिटेशन करून ते लोकांना हील कसं करायचं स्वतःला हे शिकवतात. आणि त्याच्यामध्ये चक्रा मेडिटेशन पण असतं, की सगळ्यात सुरुवातीचा जो चक्र आहे ज्याला रूट चक्र आपण म्हणतो, त्या रूट चक्रापासून हळूहळू वर येत इकडे क्राऊन चक्रापर्यंत पोचतो आणि सगळे चक्र एकामागून एक असे ॲक्टिवेट होतात. तर असे चक्र ॲक्टिवेट होताना जेव्हा हार्ट चक्रापर्यंत ते पोचतं तेव्हा ते म्हणतात की ओपनिंग ऑफ द हार्ट. म्हणजेच काय की जेव्हा तुमचं हार्ट तुम्ही ओपन करता दुसऱ्यासाठी, तेव्हा तुम्हाला एक असा वेगळेच खूप असा हॅपी फिलिंग येतं, एक ब्लिस ज्याला म्हणतात ना, एक्स्ट्रीम हॅपीनेस किंवा ग्रॅटिट्यूडची जी भावना असते ती आपल्या हार्टमध्ये निर्माण होते. तुमचं हार्ट, तुमचं मन जे आहे, आपण इथूनच फॉरगिव करतो, आपण इथूनच प्रेम करतो. तर जेव्हा आपण इथून प्रेम करतो आणि इथून आपण जेव्हा फॉरगिव करतो, आपला हार्ट जेव्हा आपण ओपन करतो तेव्हा आपण दुसऱ्याला फॉरगिव करू शकतो. आणि जेव्हा आपण ते करतो तेव्हाच आपल्यामध्ये हॅपी हार्मोन्स सिक्रेट होतात आणि आपण हळूहळू हील व्हायला लागतो. तर जे लोक त्या रिट्रीट्समध्ये गेले आहेत ते खूप अशा त्यांना व्याधी जडल्या होत्या आणि त्या व्याधीतून ते बरे होऊन वापस आले आहेत. अगदी कॅन्सरसारखा रोगसुद्धा बरा झालेला आहे. फॉरगिव्ह करण्याचे आणि माफ करण्याचे, क्षमा करण्याचे मला असं वाटतं फायदेच जास्त आहे, नाही का? तुम्ही एक छान अशी गोष्ट शिकता, एक कॅपॅबिलिटी छान तुमच्यामध्ये डेव्हलप होते की दुसऱ्यांना माफ करायची. आणि ही डिवाईन पॉवर आहे. ही माफ करण्याची क्षमता तुम्ही बघाल की ही संतांमध्ये जास्त असते. जे खूप स्पिरिच्युअली अवेकंड लोक असतात ना, त्यांच्यामध्ये ही डिवाईन क्वालिटी असते. आणि तुम्ही जर असं माफ केलं लोकांना तर तुमच्यामध्ये ही क्वालिटी डेव्हलप तर होईलच. तुमच्या मनामध्ये पण प्रेम असेल, फॉरगिवनेस असेल, तुमचं हार्ट पण ओपन होईल, हार्ट चक्र तुमचंही ॲक्टिवेट होईल.
तुम्हाला हील होण्यामध्ये याची मदत होईल. तुमचा मूड चांगला राहील, तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार येतील, तुमचं माइंड फ्रेश राहील. तर बघा या गोष्टींचा विचार करून फॉरगिव्हनेस आणि रिव्हेंज. परत एकदा म्हणेन मी की रिव्हेंज घेऊन आपला स्कोअर इवन होत नाहीत. रिव्हेंज शब्दही तेच सांगतो. यू कॅन नेवर एवर इवन युअर स्कोअर विथ रिव्हेंज. तुमचा स्कोअर जर तुम्हाला बरोबर करायचा आहे, पुढे जर असं कधी होऊ नये, पुढच्या जन्मामध्ये हाच व्यक्ती परत आपल्या पदरी पडू नाही, हा आपल्याशी खरा वागू नाही, हा आपल्याशी चांगला वागावा, याच्यासाठी आज आपल्याला फॉरगिव्ह करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण फॉरगिव्ह केलं तर आपण पण ठीक होऊ, आपलं हिलिंग होईल. तर स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या हिलिंगसाठी तरी फॉरगिव्ह करून बघा. संत एकनाथ महाराजांच्या आयुष्यातली एक प्रसिद्ध गोष्ट मी तुम्हाला इथे सांगेल की एकदा पैठणमध्ये एक व्यक्ती एकनाथ महाराजांना राग आणण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्यावरती अनेक वेळा त्यांनी थुंकलं. तो थुंकत गेला, पण प्रत्येक वेळा महाराजांनी त्याचा राग न करता प्रत्येक वेळा महाराज नदीत जायचे आणि स्नान करून वापस यायचे. तो माणूस परत थुंकायचा, परत एकनाथ महाराज नदीकडे जायचे, स्नान करायचे आणि वापस यायचे. याच्यातून झालं काय की एकनाथ महाराजांच्या अथांग क्षमा करण्याच्या शक्तीमुळे ती व्यक्ती नतमस्तक झाली. संत ज्ञानेश्वर यांनी आपल्या पसायदान या जगप्रसिद्ध प्रार्थनेतून संपूर्ण जगासाठी क्षमा आणि प्रेमाची मागणी केली आहे. ते म्हणतात, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो. म्हणजेच जगातील वाईट प्रवृत्ती किंवा पाप दुरित नष्ट व्हावे, पण पापी माणसाचा द्वेष करण्याऐवजी त्यांच्यातील अज्ञान दूर व्हावे. ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना त्रास देणाऱ्या कर्मठ लोकांना नेहमीच माफ केले आणि त्यांच्या कल्याणाचीच प्रार्थना केली. त्यांच्या मते खऱ्या संतांचे मन हे गंगेसारखे निर्मळ असते, जे सगळ्यांचेच पाप धुवून टाकते. बघा ना, संतांनी सुद्धा आपल्याला सांगितले आहे की जे पापी लोक आहेत, आपल्याला त्रास देतात, खूप त्रास देतात, त्यांना माफ करत जा. कारण माफ न केल्याने तुम्ही स्वतःच आजारी पडाल. आपण स्वतःच आजारी पडतो, नाही का? सगळ्यात शेवटी एक छोटीशी कविता तुम्हाला ऐकवेन मी. कधी शब्दांनी मन दुखावते, कधी वागण्यातून चूक घडते, पण पश्चातापाच्या 2 थेंबांनी मनावरील सगळी जळमटे निघते. क्षमा मागणे म्हणजे लहान होणे नव्हे, तो तर मनाचा मोठेपणा असतो. आणि क्षमा करणारा माणूस नेहमी देवाघरचा देव ठरतो. राग, द्वेष आणि अहंकार यांनी फक्त अंतर वाढते. राग, द्वेष आणि अहंकार यांनी फक्त अंतर वाढते, पण एका छोट्याशा माफ कर शब्दाने तुटलेले नाते पुन्हा जोडले जाते. चला विसरूया जुन्या त्या गोष्टी, मनात नवा प्रकाश आणूया. क्षमा मागुनी आणि क्षमा करुनी आयुष्य अधिक सुंदर बनवूया. आज आपण फॉरगिव्हनेस आणि रिव्हेंज या 2 इंग्रजी शब्दांमध्ये जे खूप डीप असे अर्थ जडलेले आहेत ते आपण बघितले. आणि अशा काही शब्दांचा अर्थ तुम्हाला समजून घ्यायचा असेल, त्याच्यामधले जे डीप स्पिरिच्युअल विजडम आहे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर माझं जे पुस्तक आहे बिफोर इट एंड्स हे तुम्ही नक्की वाचा. याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि हे पुस्तक ॲमेझॉनवरही अवेलेबल आहे. तुमच्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा. धन्यवाद.